राज्यातील विधानसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे, म्हणजेच लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासनं अमरावती विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रामध्ये मतदार मोठ्या उत्साहाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत आणि आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। ते दाखल झालो आहेत अमरावती विधानसभा मतदारसंघातील चपराशीपुरा परिसरातील नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय या मतदान केंद्रावर। आणि या मतदान केंद्रावर सुद्धा मतदारांनी सकाळपासनं आपल्या मतदानाला सुरुवात केली आहे। सकाळपासनं मतदार घरातून बाहेर पडलेले आहेत। पहिला मतदानाचा अधिकार, नंतर घरातील कामे हा नियम समोर ठेवूनच सर्व मतदार बांधव या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। पोलिसांचा विशेष बंदोबस्त या ठिकाणी दिसून येत आहे। संपूर्ण प्रशासन, महसूल प्रशासन अधिकारी, कर्मचारी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त झालेले आहेत आणि या लोकशाहीच्या उत्सवात संपूर्ण मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत। आणि नक्कीच आपण सुद्धा याच मतदानामध्ये सहभाग घेऊया। आपला मतदान होत असेल तर नक्कीच या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि या राज्याच्या विकासाकरिता आपण सर्वांनी आपल्या घरातील इतर कामे सोडून आधी मतदानाचा हक्क बजावावा, नंतरच कामाला सुरुवात करूया, असं सिटी न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांना आवाहन। कॅमेरामॅन रोहित खडेसोबत मी अजय शुमार, पाहता सिटी न्यूज अमरावती। आपण सुद्धा मतदानाचा हक्क बजावावा। बैग मध्ये आहे ना, बैग मध्ये मैंने भी आना चाहिए। सर, लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेल्या आहेत, काय आवाहन कराल आपण नागरिकांना? अमरावती शहरामध्ये सर्व ठिकाणी शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे। सर्व नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी शांततेत मतदान करावे आणि काही प्रॉब्लेम असेल, कुठे तक्रार असेल तर डायल 112वर किंवा नियंत्रण कक्ष येथे फोन करावे। मोबाईल फोनबद्दलही बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे, तर 100 मीटरच्या आतमध्ये मोबाईल फोन हा अलाउड नाही, तरी नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि मोबाईल फोन शक्यतो बाहेर ठेवावे, मित्राकडे, नातेवाईकडे येताना किंवा घरी ठेवून यावे। अननेसरी मोबाईल फोनमुळे आपल्याला चेकिंगमुळे त्रास होऊ शकतो।